नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक दीपक करंजीकर सर यांची आपण त्यांचे आजच्या विश्वाचे अर्ध या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा तिसरा भाग आहे. सर थँक्यू तुम्ही जॉईन झालात. आणि सर पुढचा प्रश्न असा आहे की आता हे पुस्तक प्रकाशित होऊन बराच काळ म्हणजे जवळपास 10 वर्ष झालेली आहेत. तर मागच्या 10 वर्षात तुम्हाला कुठल्या नवीन आणि महत्वाच्या गोष्टी घडताना जाणवल्या, याबद्दल काही सांगू शकतो का? हो. हे पुस्तक आलं अशा अर्थाने की मी लोकमतला या विषयावर एक लेख लिहित होतो, जे ग्लोबल इश्यूज आहेत त्याच्यावर. आणि ते लिहिताना ते लेख मला संपली, मग त्याचं पुस्तक करावं असं वाटलं. अनेक लोकांनी याच्यावर रिॲक्शन दिल्या. गंमत अशी आहे की लोकमतने लेख छापून सकाळने हे पुस्तक प्रकाशित केलं. हे असं पण पहिल्यांदा मराठी याच्यात घडलं की एक वर्तमानपत्र कॉलम छापतं आणि दुसरं वर्तमानपत्राचं प्रकाशन ते प्रकाशित करतं. सो आय एम ग्रेटफुल फॉर दॅट. फक्त सकाळने ते दुसरी आवृत्ती काढायला नकार दिला. त्यांचा काही तो उद्योग नाही असते मला माहिती. ती पहिली आवृत्ती फार पटकन गेली. त्यामुळे सुमनीताई लांडे पुढे आल्या शब्दालेख. त्यांनी सांगितलं की मी आता हे पुढचं पुनर्प्रकाशित करते. त्यांचे कुठे ऋण आहेत, कारण त्यांनी ते दुसऱ्याने प्रकाशित केलेलं पुस्तक कोणी प्रकाशित करत नाही. त्या केवळ आमचे संबंध एक वेगळे होते आणि त्यांना त्याची जाणीव होती. आणि त्यात सगळ्यात मोठं योगदान आणखीन होतं ते रंगनाथ पठारे सरांचं. त्यांनी हे लेख सगळे वाचले. मी त्यांना म्हटलं की मला तुम्ही प्रस्तावना लिहावी असं वाटतं. ते म्हणले मी अशा प्रस्तावनावर लिहित नाही. पण माणूस मोठा असा असतो की त्यांना जेव्हा ते सगळं त्यांनी लेख वाचले तेव्हा त्यांनी मला फोन केला, म्हणले मी प्रस्तावना देणार. मी फार अस्वस्थ झालो हे सगळं वाचून, आणि हे फार भारी लिहिलंय सगळं. आणि त्यांनी मोठी 25 पानाची प्रस्तावना दिली. त्यामुळे त्या एका वेगळ्या सर्कलमध्ये लगेच पोहोचलं. पठारे सरांचा एक दबदबा आहे, एक त्यांचं स्वतःचं अधिष्ठान आहे साहित्यात. त्यामुळे ते अनेक सर्कलमध्ये लगेच पोहोचलं. आणि मग सुमरीताई उभ्या राहिल्यामुळे प्रकाशन उपलब्ध असणं याचं म्हणजे 3 आवृत्त्या फार पटपट आल्या. आता त्याच्यात जे विषय मी घेतले 39 काहीतरी विषय आहेत, ते सगळे विषय आता टोकाला पोहोचले. मी त्यातल्या समजा विषय झालं तर शुभ्र काही जीव घेणे, साखर घेणे. तर साखर उत्पादन म्हणजे तुम्ही प्रत्येक विषय त्यातला घ्या आणि आजचं त्याचं हे बघा, ते सगळे महाकाय प्रश्न उभे राहिले. त्यातले काही प्रश्न मी जाणीव म्हणून टाकले होते, ते आता जगातल्या चळवळीचे विषय. मी प्रणेता आहे असं नाही, पण त्या विषयांमध्ये तेवढं गांभीर्य होतं, तेवढं त्याचा परिणाम होतो. म्हणजे 1 किलो गहू, आपलं 1 पोतं गहू निर्माण व्हायला जे पाणी लागतं, ते 1 किलो जर मांस निर्माण करायला लागायला लागलं तर पाण्याचं दुर्भिक्ष होणार आहे त्यात मान. त्यामुळे आपण काय खायचं ठरवलं पाहिजे. असे अनेक विषय आहेत. म्हणजे औषधांचे, जीवजीवसचे जीवनमय, पर्यावरणावर आहे. अशा अनेक गोष्टींचे हे आता जागतिक विषय होऊन चालले. सगळ्या प्रकारच्या जागतिक व्यासपीठांवर ते विषय मांडले जातात. ते तेव्हाही जागतिकच होते, तर मराठीत त्याचा कदाचित परिचय नव्हता. त्यातल्या विसंगती समोर आणणं, त्याने माणसाचं आयुष्य कसं वस्तू केलं आहे हे लोकांपुढे आणणं, हे काम त्या पुस्तकाने मी करायचं ठरवलं. त्याची तशी कारण मीमांसा घातसूत्रामध्ये, हे कोण करतं सगळं, हे कोणी उद्योग सुरू केले, हे कशा करता गेले, त्याचं विस्तृत भाष्य घातसूत्रामध्ये येतं. पण काय सिच्युएशन आहे त्याचं चित्रीकरण किंवा सिच्युएशन सांगणं, हे त्या आजच्या विश्वाचे अर्थ ना अवस्थे. आजच्या विश्वातलं दुःख काय, अर्थता काय, तर ती फक्त ही आहे की ज्या ज्या गोष्टी जगामध्ये जगाला व्यापून राहिल्या, जगाला त्रास देणाऱ्या झाल्या, त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून ते विषय परिणामकारक आहेत, ते विषय परमनंट आहेत, ते विषय व्याप्ती त्याची वाढणारे आहेत, ते विषय जगाला वेढून टाकणारे आहेत, त्यात काही शंका नाही. ते आजही तेवढ्याच दाहकपणे मानवताचे समोरचे प्रश्न आहेत. ते आजही विश्वाचा अर्थ आहे, उलट ते अधिक जास्त कडवट झालेला अर्थ आहे. आणि सर, तुम्ही पुस्तकात ज्या विषयांची मांडणी केली आहे त्या विषयांवर इतर पुस्तकं लिहिले गेले असतील तर त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का? आणि अशा पुस्तकांमधील कुठले पुस्तक तुम्हाला महत्वाचे वाटले किंवा इंटरेस्टिंग वाटले वाचायला, जे तुम्ही सांगू शकाल? मुळात हे पुस्तक लिहिताना मी काही फार वाचलं नव्हतं. इतर काही मी जगातल्या 70 देशात गेलो होतो, त्यामुळे मला ते लक्षात येत होतं की वाचलं खूप होतं स्फोटक असं. पण असं का होतं हे प्रश्न पडायचे. असं का जगाचं स्वरूप झालंय. जर जग आता प्रगत आहे तर मग लोक एवढे दुःखात काय, असं सारखं मला वाटत राहायचं. आणि ते मला त्या पुस्तकात ते मांडताना मला ते लेख त्याचे एक एक विषयाचे आधार घ्यावेसे वाटले. त्याच्यावर लिखाण फारच विस्तृत होतं.
पर्यावरणावर काय 1000 पुस्तकं असतात. पण मी त्या पुस्तकाचा जो धागा आहे तो त्या विषयांची माहिती असा नाही. त्या विषयांबद्दल आपलं आकलन चुकीचं असल्यामुळे ते किती मानवजातीला विळखा घालून बसले असा विषय. त्याने माणसाचं वस्तूत रूपांतर केलं असा विषय. तसा विषय मला वाटत नाही कुठे आलाय. विषयात म्हणजे पर्यावरणाचा नाश हा विषय येऊ शकतो, पण पर्यावरणाच्या नाशावर काही उद्योग उभे राहतात, काही कुटिलतेने काही लोक त्याचा उपयोग करून आपला धंदा करतात, असे विषय फार कमी ठिकाणी आले. तर त्याचं ते मला वाटतं की हे यश आहे की बाबा प्रत्येक गोष्टीकडे मी जर व्यावसायिक दृष्टीने पाहिलं तर माझं सगळं जगणं एक अनेक प्रकारच्या वस्तूंचा एक सांगाडा होतो किंवा एक बंच ऑफ ऑब्जेक्ट्स होतो. म्हणजे अनेक वस्तू मिळून एक माणूस तयार होतो. त्याला मग त्याचं दुखणं हा एक त्याचं कमोडिटी झाली, त्याचं आजारपण झालं, त्याचं आरोग्य ही कमोडिटी झाली, त्याचं स्वास्थ्य कमोडिटी झाली, त्याला लागणारं अन्नधान्य ही कमोडिटी झाली. म्हणजे त्याला जगण्याकरता त्याचं जगणं असा जे अख्खा परिघ आहे त्यात अनेक वस्तूंचं मार्केट आहे आणि तशा पद्धतीने मार्केटिंग चाललंय. दॅट वॉज व्हेरी पिन पॉइंट. आणि मला वाटतं पठारे सर मला म्हणले होते जेव्हा त्यांनी असताना की हे सगळे विषय मी कादंबऱ्यातून मांडले असते, हे सगळे विषय मी लेखातनं मांडले असतील, पण ते इतक्या एका सुसूत्रपणे जोडणं आणि त्याला डाटा देणं, त्याला योग्य ती माहिती देणं, त्याची वास्तव समोर आणणं हे या पुस्तकाने केलं आणि ते त्याचं यश आहे. त्यामुळे ते चाललंय. आणि सर पुस्तक वाचताना एक जी गोष्ट मला जाणवली ती म्हणजे तुम्ही पुस्तकात अनेक महत्वाचे विषय खूप तपशील देत मांडले आहेत, पण या मांडलेल्या प्रश्नांवर पर्यायी व्यवस्था काय असावी याबद्दल तुम्ही फारसे लिहिलेले नाही. तर जगातील सध्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर जसे की प्रदूषण, आर्थिक विषमता, सरकारचा अर्थव्यवस्थेवरील कमी होत जाणारा प्रभाव किंवा इतर अनेक प्रश्न यांवर कुठली पर्यायी व्यवस्था असावी असे तुम्हाला वाटते, किंवा यावरील पर्यायी व्यवस्था मांडणारे कोणते सिद्धांत आहेत का जे तुम्हाला महत्वाचे वाटतात? पर्यायी व्यवस्था याच्यावर त्याच्यानंतर मी घातसूत्र लिहिलं. ते घातसूत्र हे कोणी निर्माण केलं याचं भाष्य करतो आणि 2027 ला एक पुस्तक येईल त्याचं मातसूत्र असं नाव आहे. ते मातसूत्र म्हणजे याच्यावरची मात काय असेल. अर्थात मी काही इतका सर्वज्ञानी माणूस नाही की सगळ्या विषयांवरचा उपाय मी देऊ शकेल, तसं म्हणणं मूर्खपणा आहे. पण मला नेहमी असं वाटतं की ज्या पूर्वी जगभरात संस्कृती नांदून गेल्या, ज्या 3 त्याचे आयाम होते संस्कृतीचे, एक त्या परस्परावलंबित होत्या, म्हणजे त्यातले माणसांचं जीवन हे परत निसर्ग आणि माणूस हे परस्परावलंबित असणाऱ्या संस्कृती होत्या. त्या सगळ्या माणसांच्या जीवन रेषेत एक धागा होता, तो सांस्कृतिक धागा होता. हा दुसरा भाग झाला. आणि तिसरा भाग असा होता की व्यवस्था ज्या उभ्या राहिल्या त्याच्यामध्ये कुठलंही कृत्रिम काही नव्हतं. म्हणजे गरज आहे. आता पूर्वी आपण तुम्ही विचार असा करा, नेहमी लोक म्हणतात की आजकाल आपण फार पुढे गेलोय वगैरे वगैरे. ऍस्ट्रॉनॉमी ही जी शाखा आहे त्याच्यामध्ये वराह मिहिर या 2 यांचा जुन्या नक्षत्रांचे किती नक्षत्र आहेत, त्यांचे हे कशावर, त्याची विस्तृत माहिती आहे. आर्यभट्ट तुम्हाला माहिती आहे, नंतर सुश्रुत माहिती, ज्याने त्या काळातल्या ज्ञानाप्रमाणे माणसांच्या शस्त्रक्रिया कशा होतील, सर्जरी, याच्यावर लिहिलं. धन्वंतरीने औषधांची माहिती. म्हणजे मी असं म्हणतो की त्या त्या काळामध्ये जे जे विकसित होत होतं ते सगळं आजही आहे ना, त्यात कुठे काय बदल झाले, पण त्याचा मानव जातीकरता असणारा उपयोग हा त्यातला सगळ्यात मोठा आस्पेक्ट आहे. आणि तो जर नसेल तर ते टिकत नाही. म्हणून आता वारंवार आपण जे रोज बदल होतात म्हणतात, कारण एक गोष्ट टिकत नाही, त्यातनं परमनंट जे सगळ्यांना सर्वकाली उपयोगी पडेल असं काही माणसाच्या हिताचं निघत नाही. ते त्या संस्कृतीत किंवा त्या जुन्या काळातल्या जगण्यामध्ये कदाचित असेल. तसं परत आपण आणणं, परस्परावलंबित्व वाढवणं, एकमेकांच्या साथीने जगण्याचा प्रयत्न करणं, एखाद्याचा कमीपणा हा दुसऱ्याची जर एखाद्याची विकनेस किंवा एखाद्याचं कमीपणे, दुसऱ्याचं बलस्थान, दुसऱ्याचं मर्मस्थान असेल तर त्याची सांगड घालून देणं, गरज आणि संसाधनं यांची सांगड घालून देणं. आणि निसर्ग हा पण आपल्याबरोबर जगणारा एक घटक आहे, त्याच्याकडून आपण तयार झालो. निसर्ग हा सोर्स आहे, आपण रिसोर्स आहोत, याची जाणीव ठेवून माणसाने सगळं विज्ञान करणं म्हणजे काड्यापेटी तंत्रज्ञान. तर काड्यापेटीला थोडीच हे भान असणार आहे की अन्न शिजवायचं की घर जाळायचं. ते भान आपल्याला पाहिजे.
त्यात एक माणसाचं भान येतं, जे मी नेहमी म्हणतो की तुम्हाला संशोधन जे असतं किंवा शास्त्र जे असतं किंवा तो नेहमी ते नीतिनिरपेक्ष असतं, त्याला वापरण्याकरता एक आत्मिक भान लागतं. त्या आत्मिक भानाच्या ज्या काही शक्यता आहेत त्या संस्कृती जिवंत ठेवते, ती संस्कृती माणसांची असते ती जिवंत ठेवते. तशी व्यवस्था पुन्हा आणणं हा त्याच्यावरचा उपाय असं मला वाटतं. त्याने सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील का, त्यातनं अणुबॉम्ब कसा काय लोक हे करतील, असे प्रश्न तुम्ही विचारू शकतात, मला त्याकडे उत्तर असतील असं. पण मला असं वाटतं जे आहे ते तर बिघडलेलं आहे मान्य, ते एका विनाशाकडे घेऊन चाललंय हे तर मान्य, त्यात बदल तर करावे लागतील. बदल करताना असं कुठे बिघडलं की मी पूर्वी काय चांगलं होतं याचा आधार घेतला, त्यात लगेच काय मागासलेला थोडीच होतो मी. त्यामुळे पूर्वीचं तुम्ही जातं वापरून दळण करा असं मी म्हणणार नाही, पण जातं वापरण्याकरता जर घरातल्या दोन स्त्रिया सासूसून एकत्र येत असतील, त्यामुळे कुटुंब पद्धती परस्परावर लंबित होत असेल, टिकत असेल, ताजं खाण्याची सवय लागत असेल, तर ते काहीतरी आपलं तुमच्या व्यवहारात तुम्हाला आणणं भाग आहे. जाता आणणं असंही म्हणत नाही, तशा व्यवस्था उभ्या करायला लागतील. ते शक्यतांच्या पुन्हा सापडतात. आता काय झालंय, कुटुंब व्यवस्था नष्ट होत असल्यामुळे विकेंद्रित जीवन आहे सगळ्याच, आणि त्याचे एक परिणाम आता सगळ्या जगात दिसायला लागले विकसित राष्ट्रांमध्ये. त्यामुळे परस्परावलंबित समाज हा एकमेकाचं शोषण न करता कसा जाईल हे पण पाहिलं पाहिजे. आपल्याकडे शोषण झालं नाही असं नाही, अपप्रवृत्ती असणारच आहे, पण वृत्तीवर नाही काम करतायत, व्यवस्था निर्माण करत. म्हणून अपप्रवृत्ती म्हणून वृत्तीवर काम करायचं, फिलॉसॉफिकल डोस द्यायचे, त्याच्याने काही होत नाही. व्यवस्था उभ्या करायला मी व्यवस्था उदाहरण नेहमी देतो मी की आपण बाहेर लोक आपल्याकडे सर्रास तुंबतात, विमानतळावर तुंबतात का नाही, कारण तिथे व्यवस्था असते. आपण टोल नाक्यावर टोल भरून पुढे जातो कारण ती व्यवस्था आहे. ते नुसता माणूस उभा करून ठेवला तर आपण त्याला उडवून पुढे जाऊ. त्यामुळे वृत्ती या नेहमी मात करण्याचे प्रयत्न करतात, व्यवस्था या प्रमाणात असतात. व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे ज्या परस्परावलंबित असतील, आणि त्यातनं मग सगळ्यांची प्रगती होऊ शकते आणि थोडं आर्तताही कमी होऊ शकते असं. सर थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि सरांचं पुस्तक आहे आजच्या विश्वाचे अर्थ, मला तरी खूप इंटरेस्टिंग वाटलं. ते शब्दालय प्रकाशनचं आहे, त्याच्या मी हो. ते सांगतो त्यांचे नंबर. सुमतीताई लांडे म्हणून त्यांचं ते प्रकाशन आहे आणि त्यांनी ते मोठ्या आत्मीयतेने काढलेलं आहे. हो. त्यामुळे मला नेहमी असं म्हणावं असं वाटतं की मी दुसऱ्याचं प्रकाशन आपण घ्यायचं, ते तेवढ्या प्राच्याने करायचं, हे त्यांनी केलंय. त्यांचा नंबर सगळ्यांकरता 9822215099 हा आहे. 9822215099. सुमती लांडे, शब्दालय प्रकाशन, त्यांच्याकडे ते पुस्तक उपलब्ध आहे. त्या डिस्काउंटवर पण देतात आणि त्यांच्याकडून संपर्क साधा, कारण त्या त्या पुस्तकाचं प्रत्येक प्रदर्शनामध्ये ते घेऊन जातात आणि त्याला चांगला रिस्पॉन्स अजूनही आहे. ऍक्च्युअली तुम्हाला धन्यवाद, तुम्ही या विषयावर मला बोलतं केलं, कारण हे पोचलं पाहिजे. आपलं किमान काम लोकांपर्यंत अवेअरनेस पोहोचवण्याचं आहे. आपण बदल करू शकू एवढं सामर्थ्य आपल्यात आहे की मला माहित नाही, पण आपण लेखकाने लेखकाचं काम करावं, चित्रकाराने चित्र काढावीत, समाजशास्त्रज्ञाने समाजाचं बोलावं, चळवळीने चळवळी कराव्या, चळवळ्या माणसाने, असं प्रत्येकाने आपलं काम नीट करावं. केव्हा तरी तिथे आपण पोचू, तिथे आपल्याला पोचायचं. थँक्यू सो मच. हो, थँक्यू सर, आणि तुम्ही तुमच्या एवढ्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल थँक्यू सर. भेटूया. हो सर, थँक्यू.